सरपंच तुकारामजी रामचंद्र फिरगाणे आणि इतर सर्व त्यांचा परिवार एकत्र झाला आणि एकत्रित पद्धतीने आम्हाला त्याने द्वितीय बक्षीस जाहीर केलेलं आहे या स्पर्धेसाठी. त्यांचे सुद्धा आभार. तृतीय पारितोषिक लाभले आम्हाला कॅश स्वरूपामध्ये सन्मान्य श्री साईनाथजी कांबेरे उद्योगपती आणि युवा सेना कल्याण तालुका सचिव यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे सुद्धा आभार आम्ही व्यक्त करतोय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये जरा. चतुर्थ पारितोषिक लाभले आम्हाला श्रीमान बलरामदादा फिरगाणे कल्याण तालुका ग्रामीण शिवसेना उबाटा गट उपतालुका प्रमुख ज्यांच्या माध्यमातून फार मोलाचं सहकार्य. 4 ओव्हरची मॅच असेल. तसेच मॅन ऑफ दी सिरीजसाठी आम्हाला स्वर्गीय भावेश लक्ष्मण बजाज यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी लाभली आहे आणि कूलर लाभलं आहे किशोरजी मांजरे उद्योगपती मोस यांच्या वतीने. तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी ट्रॉफी लाभली श्री रवींद्र पंडित मांजरे समाजसेवक यांच्या वतीने. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला प्रदान केलेल्या आहेत. ॲडव्होकेट सन्माननीय स्नेहा मॅडम प्रमोद फिरगाणे BCom LLB LLM बॉम्बे हायकोर्ट प्रमोदजी फिरगाणे यांच्या सौभाग्यवती त्यांच्या वतीने त्यांचेसुद्धा शतशः आभार. आणि कुमारी प्रणती जगदीश कांबेरे यांच्या वतीने सुद्धा आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी लाभलेली आहे. त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करूया. आणि सन्मान चिन्ह आम्हाला प्रदान केले कल्याण तालुका ग्रामीण उपतालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना बलरामदादा फिरगाणे तसेच कृष्णा कांबेरे समाजसेवक BK नामदेव फिरगाणे समाजसेवक यांच्या वतीने सर्वांचे आभार. आणि जाऊया मैदानामध्ये. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू मार्गस्थ किरण गोंदलेने हा चेंडू खोदून काढलाय. ओव्हर पिच होत आणि तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू धावतोय पळतोय. 3 फिल्डर पाठला करत असताना तिघांनी तिथे अडवला प्रयत्न केला. एकत्रपणे जात असताना तिथे चेंडू अडवण्यासाठी 3 फिल्डर गेले आणि त्या दरम्यान 2 धावा इथे अर्जित केल्या किरण गोंदले यांनी. किरण गोंदले ऑफ द मार्क. धावसंख्या जरी बरे निंबोली संघाची सुरू झाली आहे 2 ने विदाउट लॉस. निंबोलीचे अनेक समर्थक इथे जोडलेले आहेत आणि त्या दरम्यान आता सामना सुरू झाला आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता बोलवते राजू सरांना मी. राजू जाधव सर या आणि आपण आपल्या शैलीमध्ये या सामन्यामध्ये रंग भरा. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. मॅचला आपण पाहिले तर इथे मात्र सुरुवात झाली. प्रथम बॅटिंग करत असताना झरीमरी निंबवली टीम. इथे मात्र आपण पाहू शकता या फलंदाज बाद होत असताना लागतोय हा धक्का पहिला. RCC राय टीमने आपण जर पाहिलं तर काही जास्तीच्या धावा मात्र बनवल्या नव्हत्या. फक्त 15 धावा बनवल्या. 16 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उतरली होती झरीमरी निंबवली टीम. मात्र आता त्यांना बॅटिंग इथे करायची आहे. जय बजरंग वासुंद्री संघांच्या अगेन्स्ट इथे फटका चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू डीपमध्ये सरकलेला आहे. 1 धाव इथे पाहायला भेटेल. 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. मंचावरती आपण पाहू शकता या मुदस्सर थिट्टू गणेश कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि मित्र म्हणेन की मुदस्सर थिट्टू यांनी या चांगलाच वेळ काढून त्या RCC राय टीमचा खेळ पाहण्याकरिता आले होते. परंतु RCC राय टीमने मात्र त्यांच्या काही मनोकामना पूर्ण केल्या नाही आहेत. इथे हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमा पार. भीमटोला वज्रटोला ठोकलाय षटकार. आणि आपण पाहू शकता या आमचे मुजम काका कुंगले देखील अजून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जे हनुमान स्टँडमध्ये आहेत. राया संघाच्या पाठीराख्यांची कमी नाही आहे. आता दरम्यान पदूजी कांबेरे यांचं आगमन झालेलं आहे. वसंतजी कांबेरे यांचं देखील आगमन झालेलं. वेलकम आपलं हार्दिक स्वागत. आणि पुनश्च या पाहुण्यांचं स्वागत केलं आहे
षटकार आणि 6 धावा. ते देखील दम आहे, तो देखील कोणालाच घाबरत नाहीये. आज त्याची देखील बॅटिंग आपल्याला पाहायला भेटेल नक्कीच. काय जबरदस्त कमबॅक या ठिकाणी त्याने केला आहे. कारण की पहिल्या बॉलवरती 2 धाव, दुसऱ्या बॉलवरती विकेट या ठिकाणी गोलंदाज रितेशने प्राप्त केली. परंतु तदनंतर जसा निखिल खेळपट्टीवरती आला, सलग 2 तडाखे त्यांनी दिले आणि षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे निखिल. इथे पुनश्च आता जबरदस्त फटका व्ही शेप मध्ये, लॉंग ऑफ त्या ठिकाणी उपस्थित आणि चूक झाली नाहीये. निखिलला मात्र परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. चा प्रयत्न निखिलचा आपल्याला पाहायला भेटलाय. परंतु इथे जर आपण पाहिलं तर थोडासा बॉल जो आहे लेन थोडीशी खेचली होती. व्ही शेपमध्ये शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता निखिलने, परंतु लॉंग ऑफला तिथे मात्र त्यांना पकडलं आणि चांगला झेल तिथे देखील पकडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते, प्रणय त्या ठिकाणी होते. आज प्रणयची खेळी देखील दमदार राहिलेली आहे. त्यांनी मागील मॅचमध्ये देखील 26 धावा ठोकल्या होत्या, ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश होता. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आता मैदानाच्या आतमध्ये आपण भूषण पाटील यांना पाहू शकता. या गौरव त्याच्या सोबतीला आहे. आज गौरवनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. चला, जास्तीचा वेळ आपण घ्यायचा नाहीये, कारण की आज आपल्याला लवकरात लवकर सामने देखील कव्हर करायचे. द्वितीय फेरीतील पहिली मॅच आपण खेळवत आहोत. धावसंख्या धावपलकावरती लागलेले आहेत 15. पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र झाली आहे. 2 सफलता इथे आतिशला मिळाल्या, परंतु आतिशनं जास्तीच्या काही धावा इथे मात्र खर्च केलेल्या आहेत. जरी मरी निंबवली टीमला मात्र कुठल्या प्रकारचं टेन्शन नसेल, इथे मात्र आता त्यांना विकेट राखून सेन्सिबल क्रिकेट खेळून धावसंख्या पुढे नेणं फार गरजेचं असेल. गौरव या ठिकाणी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या बाजूला भूषण पाटील देखील चांगल्या टचमध्ये येईलच. गोलंदाजी मार्कवरती आपण विकास यांना मात्र पाहू शकाल. मागील मॅचमध्ये विकासची देखील झकास कामगिरी राहिली. एक झेल देखील त्याने उत्कृष्ट पकडला, त्याचा देखील आत्मविश्वास वाढलेला आहे. फटका इथे फसलाय, पाहू शकाल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आले होते त्या दरम्यान. वाईटिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला एका टप्प्याने पकडेल्या दरम्यान 2 धावा इथे मात्र पाहायला भेटतील बॅटर गौरवला. 2 धावेच्या मदतीने गौरव पोहोचलेले आहे आपल्या वैयक्तिक 3 या आकड्यावरती. धावसंख्या 17 आपण पाहू शकाल. 17 धावा धावपलकावरती पहिल्याच बॉलवरती खतरा निर्माण करून दिला होता विकासनं बॅटर गौरव करिता. अशी बलवत्त क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर होते, परंतु इथे मात्र आपण पाहू शकता स्लॉटमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर कडक षटकार. सो त्या अनुषंगाने सरळ बॅटनं खेळणं मात्र गरजेचं होतं बॅटर गौरवला. आता इम्प्रोवाइज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. हा आत्मविश्वास ज्या वेळेला तुमच्या बॅटमधून मधुर ध्वनी येते ना, त्यावेळेला हा आत्मविश्वास येत असतो. आणि आता कदाचित मित्र म्हणणे की आता गौरव त्याला देखील हा आत्मविश्वास वाढला. अल्टीपल्टी खेळण्याचा त्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल, परंतु हा बॉल डॉट आलाय. विकास, व्हॉट अ बॉलिंग. विकास ज्याच्याकडे अस्त्रशस्त्रांचा भंडारा आहे, सहजासहजी मात्र या ठिकाणी गौरवला तो काही चेंडू सीमापार टोलवण्याची संधी देणार नाही. संधी दिली होती, परंतु तदनंतर या ठिकाणी त्याने मात्र कमबॅक केलाय. सलगचे 2 बॉल आपण डॉट पाहू शकाल. आतापर्यंत 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. अजून 2 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. समोर गौरव आहे. कट केलाय, बॉल कट केलाय. थर्ड मॅन चूक झाली आहे तिथे मात्र. थर्ड मॅन रिझनला मिसफिल्ड झाली आहे आणि नशिबाच्या या मिळतात 4 धावा. चौकार.
शकाल 31 धावा लागलेल्या आहेत. आणि नुकताच या ठिकाणी कॉल आला होता महेश दादा पंडित यांचा की येत्या 12 ते 15 तारखेला वासुंद्रीकर चषकाचा जलवा आपल्याला पाहायला भेटेल. आणि ज्या संघांना मात्र काय नाव नोंदणी करायची असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. महेश पंडित आणि त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकाल. क्रिकेटची मेजवानी, क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान 2 षटकाची इथे समाप्ती होत असताना तिसरं षटक आता ओमी गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या षटकामध्ये आतिशनं 15 खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये विकासनं 16 धावा खर्च केल्या. आणि आता ओमीवरती या ठिकाणी जबाबदारी असेल. धावसंख्या 31, 15.50 ची सरासरी धावफलकावरती आहे. आणि मिस्टर भूषण पाटील आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. आता भूषण पाटीलला रोखण्याकरिता ओमी याला मात्र काही कार्य करावं लागेल. गोलंदाजांना इथे मात्र कुठल्या प्रकारची उसंत दिली जात नाहीये. विकासनं देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पाहूया आता ओमीला सफलता मिळते का या ओव्हरमध्ये. इथे काहीसे डॉट बॉल काढणं फार गरजेचं असेल आता. परंतु चांगला कट बॉल केलाय त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंट रिजनला. आणि थर्ड मॅन देखील चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडूवरती नियंत्रण मिळवलं. दरम्यान भूषण पाटील काय जबरदस्त रनिंग, बॅकअप त्या ठिकाणी चांगलं पाहायला भेटलं. 2 धावा इथे पाहायला भेटल्या. तलवार पुरानी मगर धार और काटा वही है भूषण पाटील. आणि या मैदानावरती गावदेवी चषकामध्ये देखील काय जबरदस्त बॅटिंग केली होती भूषण पाटीलनं. बॉटम हँडचा जबरदस्त वापर, शक्तीचं प्रदर्शन अप्रतिम केलं होतं. खेचलेल्या नेतला देखील सीमा पार पाठवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. इथे मात्र जबरदस्त कट केलाय. डीप एक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भूषण पाटील एक धाव पूर्ण, दुसरी धाव नाहीये. गौरवनं त्या ठिकाणी थांबवलं. गाडी आपली सुरक्षित ठेवण्याचा त्या ठिकाणी सिग्नल त्यांनी दिला, नाहीतर धोका होऊ शकला असता. एक धाव इथे पाहायला भेटेल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 34 आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. दुधी फेरीतील पहिली मॅच आपण पाहू शकाल. जय बजरंग वासुंद्री आणि जरीमरी निंबोली या 2 बलाढ्य टीममध्ये क्रिकेटचा हा रोमांचकारी अद्भुतकारी सोहळा, अद्भुतकारी मॅच आहे. इथे डेड बॉल आपण पाहू शकाल. ओमीच्या वतीनं वेगवान बॉलर आहे. थोडंसं पावलांचं समीकरण तो मात्र चुकत आहे. आमचे संदेश भाऊ कांबेरे देखील आज खूप चांगली मेहनत घेत आहेत. आणि सर्वांच्या अथांग परिश्रमानं ही स्पर्धा, साकारलेली स्पर्धा आपण पाहू शकताय. स्विंग अँड मिस आपण पाहू शकता. थोडासा उसळी घेणारा बॉल आणि पंचांचा ओव्हर फॉर दी ओव्हरचा इशारा. यानंतर तुम्ही अशा प्रकारचा बॉल टाकू शकणार नाही, नाहीतर पंच तुम्हाला दंडित करतील. डॉट बॉलची इथे मात्र समाप्ती जरूर झाली आहे. ओ पुंडशा आपण आता पाहिलात हा बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी है. यूं ही नहीं मिलती है राई को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. एक एक डॉट बॉल इथे आत्मविश्वास वाढत आहे मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग वासुंद्री या टीमचा. आणि एक एक डॉट बॉलनं इथे मात्र जरीमरी निंबवली टीमच्या प्रेक्षकांमध्ये थोडेसं शंकेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर बॅटची फाईन लेग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत उडी घेतली होती, पोहोचू शकले नाहीये. चेंडू मात्र निघून गेलाय 4 धावांसाठी. दन 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 करत 4 धावांसाठी. आता या चौकारानं या ठिकाणी गौरवनं पुनश्च आगमन केलेलं आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 7 खर्च केलेले आहेत ओमीनं. आता या बॉलमध्ये आपण गौरवकडून अपेक्षा करणार आहोत मोठ्या फटक्याची. आणि गौरव न ती पूर्तता पूर्ण केली आहे. फेकून दिला चेंडू सीमा पार, वज्र टोला, भीम टोला, षटकार. आणि षटकाची समाप्ती इथे मात्र झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर
आपण पाहू शकाल आणि धावसंख्या 44 धावा लागलेल्या आहेत. काय बॅटिंग केलं या ठिकाणी आपण पाहू शकाल. गौरव पाटील तब्बल 2 षटकार आणि 3 चौकार त्यांनी मात्र ठोकलेले आहेत. गौरव सुतार आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. भूषण पाटील त्यांच्या सोबतीला. भूषण पाटील आतापर्यंत काही चांगलं समीकरण त्यांनी दाखवले नाही. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल ईस्टार कोसले आणि हर्ष 11 आई गावदेवी रुंदे दोन्ही टीमच्या कर्णधारांनी तयार राहा. ज्ञानेश्वरजी बालेकर या आपण मंचावरती. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तसेच अशोकजी मांजरे आपण देखील या. आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. तसेच रोशन फिरगाणी यांचं देखील आगमन झाले. वेलकम. तसेच या ठिकाणी या उजवली गावातील राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, क्रीडा क्षेत्र सर्वांना विनंती असेल की आपण या मंचाच्या दिशेने यायचं आहे, कारण की ही स्पर्धा आपल्याच गावातील गुणगौरव गाणारी स्पर्धा आहे. आज अंतिम दिवस, ग्रँड फिनाले, सुपर संडे आपण पाहू शकाल. आता गोलंदाजी मार्कवरती आपण राम जाधव यांना पाहू शकाल. हरेशदादा जाधव यांचे छोटे बंधू राम जाधव. पाहूया या षटकामध्ये राम जाधवला इथे मात्र कमबॅक करावं लागेल, कारण की या 3 गोलंदाजांना मात्र काही निराशा टाकलेली आहे. सो त्या अनुषंगाने इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु समोर त्यांचे आहे भूषण पाटील. ओ पहिलाच बॉल, काय जबरदस्त. भूषण पाटील चेंडू स्वीकारलाच नाही त्या ठिकाणी. स्वीकारणे अगोदरच चेंडू असा वाटला भूषण पाटीलला देखील, त्यांचे डोळे देखील त्या ठिकाणी चकमकीत झाले हा बॉल पाहून. राम जाधव. ओ इथे मात्र भूषण पाटीलच्या रडारमध्ये आणि फेकून दिल्या चेंडूला सीमा पार पार्किंग लॉट मध्ये. षटकार. पुढचा बॉल आपण पाहूया आता. राम जाधव यांचा लेंथ कोणती वापरतील इथे. पुनश्च मोठा फटका. वॉट अ शॉट. जबरदस्त फटका. सीमा पार 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. बेश मांजरे देखील जॉईन झाले. वेलकम रील मास्टर. 3 चेंडू इथे शिल्लक आहेत. 56 धावा. धावफलकावरती भूषण पाटीलच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं, कारण की आता स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दरम्यान रनआउटची देखील इथे मात्र संधी. आणि आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. टीव्ही अंपायरची अडचण या ठिकाणी वाढवलेली आहे.
फलंदाज इथे मात्र बाद आहेत. खूप कुशल मोमेंट होता. आपण पाहू शकाल टी व्ही अंपायरच्या माध्यमातून डिसिजन जो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचलाय. तिसरा धक्का आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता बॅटर गौरवला देखील परतावा लागत आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 57 धावा लागलेल्या आहेत. सत्तावन्न धावा धावपलकावरती आहेत आपण पाहू शकताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी शास्त्री आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक इंडला आहेत. आता बॉल इथे शिल्लक असतील. 2 बॉल शिल्लक आणि स्लॉट मध्ये व्हाट अ शॉट. गगनचुंबी षटकार 6 धावा. धावसंख्या पोहोचली या धावफलकावरती या षटकाराच्या मदतीनं 63 धावा लागलेल्या आहेत. हॉलेंटर्स आपणास विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर ताबा घ्या. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आपण 4 दिवस या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य दिलेलं आहे. आमचे विठ्ठल काका फिरगाणे देखील जॉईन झालेले आहेत. काका या आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. त्रेसष्ट धावा धावपलकावरती लागलेले आहेत. अजून एक बॉल इथे मात्र शिल्लक आहे. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. तर इथे गोलंदाज चेंज झालाय रिटायर्ड आणि हा बॉल आपण पाहू शकता या शैलेशच्या वतीनं आपल्याला व्हाईट बॉल पाहायला भेटलाय. गोलंदाज थोडासा इंजर्ड झाला सो त्या अनुषंगाने शैलेशला मात्र मोर्चाला लावलेला आहे. इथे मात्र भूषण पाटीलला फरक पडणार नाहीये. गोलंदाज कुठून आला. चेंडू मात्र सीमा पार 6 धावांसाठी ठोकलाय भूषण पाटीलने षटकार आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावरती लागलेले आहेत 70 आणि 71 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आपण पाहू शकता. या गौरवच्या बॅटमधून देखील गौरवशाली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. तब्बल 27 धावा त्यांनी ठोकल्या आणि आवश्यकता होती या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये आणि ती पूर्तता भूषण पाटीलने या ठिकाणी कंप्लीट केली आहे. तब्बल आपण पाहिलं तर 4 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. 8 चेंडू आणि 29 धावांची त्यांची खेळी आपल्याला पाहायला भेटली. भूषण पाटील आणि गौरव यांची ही गौरवशाली खेळी आपल्याला पाहायला भेटली. तब्बल 71 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पुढील मॅच ई स्टार कोसले आणि हर्ष 11 आई गावदेवी रुंदे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. आपल्याकडे वेळ आहे तर आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस करणार आहोत आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला आणि तदनंतर जर तुम्ही आला तर नक्कीच आयोजकांच्या वतीनं तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. ही सूचना आम्ही आयोजकांच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि जशी मॅचला इथे मात्र सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील व्हॉइस ऑफ टिटवाळा, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र आमचे आदरणीय गुरुवर्य मनोज कारवे सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. जय हनुमान क्रिकेट संघ ओझरली आयोजित स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026चा हा थरार. थँक्यू सो मच.
स्वागत करतो ह्या सामन्यामध्ये. सामना सुरू आहे आपल्या समोर. जय बजरंग स्पोर्ट्स वासुंद्री विरुद्ध जरीमरी स्पोर्ट्स निंबवली. सामन्याची पहिली इनिंग समाप्त झाली आणि एक जबरदस्त विस्फोटक फलंदाजी पाहिली आपण गौरवच्या बॅटमधून आणि भूषण पाटील. अगदी चित्तथरारक बॅटिंगचा नमुना ज्याने पेश केला आणि तशाच पद्धतीने बॅटिंग करण्यासाठी सलामीचे फलंदाज आता विकास उर्फ गुड्डू विथ शैलेश आलेला आहे. पहिला चेंडू मार्गस्थ पायामध्ये टाकला, त्याला खोदून काढलं. तिथे फिल्डर आहे विकी शास्त्री. डीपमध्ये मिड विकेट झोनकडे तैनात. इथे फिल्डर जशी फिल्डिंग सजवली त्यानुसार अकॉर्डिंग टू फिल्डिंग बॉलिंग करत असताना हा गौरव नाचा इमर्जिंग स्टार फ्रॉम निंबोली बॉलिंग करत असताना बॅटिंगसुद्धा लाजबाब केलेली आहे. खूप छान पद्धतीने ज्याने क्रिकेटचे धडे गिरवलेले आहेत या क्रिकेटच्या पटलावरती, त्याच्यावरती जबाबदारी पहिल्या षटकामध्ये यावेळेला उडवलाय. आता मात्र कोण जबाबदारी घेईल झेल घेण्याची? झेला उंच उडालाय. तिथे मात्र फिल्डर पोचले होते 3, परंतु 3-13 होत असताना त्रेदा तिरपीट झाली, पण तो झेल काय सापडला नाहीये. कॅच वेस मॅचेस असं म्हटलं जातं आणि ती खरी गोष्ट आहे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अनोखा खेळ ही सुद्धा खरी गोष्ट आहे. म्हणून तुमची फिल्डिंग चांगली झाली पाहिजे. नुसती बॉलिंग चांगली होऊन चालणार नाहीये, नुसती बॅटिंग चांगली असू शकणं चांगलं नसतं, परंतु जेव्हा तुमची फिल्डिंग चांगली असते तेव्हा तुम्ही तुमच्या धावा संरक्षित करू शकता. तो प्रयत्न केला पाहिजे. कोणाला पण अगदी इझिली घेऊ नका, सहजतेने घेऊ नका. वासुंदी संघासुद्धा तितकाच तगडा आहे. ज्याने पहिला सामना जिंकला आजच्या दिवसातील कोंडेरी विरुद्ध कोंडेरी, त्या सामन्यामध्ये वासुंदीने बाजी मारली आहे आणि इथे मात्र 2 चेंडूमध्ये 3 धावा जोडलेल्या आहेत. हो हो हो, नो लुक शॉट, नो लुक शॉट. व्हॉट अ फॅन्टास्टिक. सूर्याची आठवण झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या स्टाईलचा हा ठोकला षटकार. काहीचा आउट स्विंगर टाक. विकास आपल्याला फार मोठा अडसर असेल, तो अडसर दूर करण्यासाठी तुला अचूक गोलंदाजी करावी लागेल. कारण विकास जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत जय बजरंग वासुदेव संघाच्या आशा अगदी पल्लवीत उंचावलेल्या असतील. धावसंख्या उंचावर जात असताना 9 वरती पाहतो आपण. 71 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी आहे जय बजरंग वासुदेव संघासमोर. 24 चेंडू 71 धावा. प्रत्येक चेंडूला तुम्हाला फार मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू गौरव ऑप्टिकच्या बाहेरून पुन्हा एकदा ठेचून मारलाय. एका टप्प्याने ओव्हर द फेन्स 4 रन. म्हणून करा मित्रांनो, मित्र जास्त धोका देत असतात. पाठीमागून मित्राचं निंदा करतात, पाठीमागून वार करणारे सुद्धा मित्रच असतात. म्हणून अगदी सांभाळून मैत्री करा. धावसंख्या इथे मैत्रीपूर्ण नाही आहे तर अगदी पूर्णपणे लढाईपूर्ण आहे. लढाई सुरू केली आहे गुड्डू विकासने. धावसंख्या 13. हो, पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू वारंवार टाकतोय गौरव नावाचा गोलंदाज. इथे लेग स्टिपला कव्हर केलं, तिथे अभिरत आहे. त्यांनी फेकी करणं टाळलं. बॅकअप होतं भूषण पाटीलच्या समोर जो कव्हरला उभा आहे. त्यासाठी किरण दर्शवतो की तुला चेंडू मारायचा, ही संधी सोडायची नसते. क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी शोधाव्या लागतात, कारण ज्याला संधी मिळते ना तो अगदी नशीबवान असतो मित्रांनो. परंतु संधी निर्माण करणारा बुद्धिवान असतो. संधीचं सोनं करणारा हा विजेता असतो. लक्षात घ्या. संधी अगदी तुम्हाला सोन्यासारखी आयुष्यात कधी मिळत नसते. आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. इथे संधी चालून आली होती. धावसंख्या 13 असताना इथे हा डॉट चेंडू निघाला. हा शेवटचा चेंडू असेल गौरवकडून ओव्हर द विकेट. हो 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 हो, पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू मैदानाच्या बाहेर, गोल, सिक्सर. त्याला विकास नावाचा हा जबरदस्त गुणवान गुड्डू खेळाडू आणि त्यांनी मात्र धावांचा लड्डू इथे आपल्या वासुदेव संघाला दिलेला आहे. फार मोठा याचा खेळाडू आहे आणि धावसंख्या सुद्धा अगदी वेगाने 19 वरती पहिल्या षटकाची समाप्ती. 4 षटकामध्ये 71चं टार्गेट म्हणजे 19 चौक 76. तसं पाहता रिक्वायर रन रेटपेक्षा जास्त ही धावसंख्या पाहायला मिळते. ओव्हरटेक केलंय निंबोलीच्या धावसंख्येला या ठिकाणी जय बजरंग वासुदेव संघाने. बजरंग बलीचा अवतार आणि ती ताकद इथे पाहतो आपण. विकासच्या बॅटमध्ये
झळकत असताना आणि चांगल्या धावा झळकल्यात. जास्त चेंडू टाकले गौरवने, अगदी डाऊन साईडला बघितला पण म्हणजे लेग साईडला, आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गुड्डू नावाच्या फलंदाजाने. चांगली बॉलिंग करावी लागेल या ठिकाणी. ई स्टार कोसले आणि रुंदे दोन्ही कॅप्टन त्वरित या. तुम्ही ऑलरेडी लेट आहात, लक्षात घ्या. नवीन इनिंग सुरू झाली आहे. रुंदाचा कॅप्टन ऑलरेडी आलेला आहे, लक्षात घ्या. तो उभा आहे टॉस बॉक्समध्ये. आपण असं का करता? आता तुम्हाला विदाउट अनाउन्समेंट तुम्हाला पेनल्टीला सामोरं जाईल. माही प्लीज कॅप्टन पाठवा. नवीन षटकासाठी गोलंदाज अभिराज सज्ज झालाय. फुल टॉस, तिथे बॅट स्लाइस केली ती नीरज दळवी, तिथे स्किड झाले, पडले. हो, इथे एक धाव तिचा घ्यायला मिळाली आणि विकासला संधी मिळाली. स्ट्राईकला आला विकास. आपण करूया लगेच टॉस. एका बाजूला टॉस होईल, एका बाजूला खेळ सुरू ठेवा. आपण आपल्याला वेळेचाच भान ठेवून वेळा सत्कारणी लावायची आहे. किरणजी फिरगाणे साहेब, कृपया त्या पांडुरंगाची आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. एक सिंगल आली, धावसंख्या 20 वर. सन्मान्य किरणजी फिरगाणे साहेबांच्याच कृपेने आम्हाला ही संधी मिळाली. या स्पर्धेमध्ये घटक बनवलं. या छोट्याशा पामराला फार मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळाली आहे. इथे टॉस झाला आहे आणि टॉस जिंकला रुंदेच्या कॅप्टनने. निर्णय बॅटिंगचा निर्णय, आणि ईस्टर कोस्ले संघाला फिल्डिंगसाठी निमंत्रित केलं आहे. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचलला, हुक केलाय, चौकार बुक केलाय. एका टप्प्याने 4 रन. केला की इझिली घेऊन हाय स्कोरिंग मॅचेस सुद्धा जिंकल्या जातात. विसरू नका, जेव्हा ऑस्ट्रेलियाने 434 मारल्या होत्या आणि ड्रेसिंग रूममध्ये पार्टीचं सेलिब्रेशन सुरू झालं होतं की संध्याकाळी कुठे बसायचं, कुठे सेलिब्रेशन करायचं, नाही, पूर्णपणे त्या आशावरती पाणी फेडलं होतं आफ्रिकनने. 438 मारल्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हाय स्कोरिंग असली म्हणून तुम्ही मॅच जिंकली असं नाहीये. तुमच्याकडे आता फिल्डिंग चांगली पाहिजे आणि तुमच्याकडे बॅटिंग झाली पण तो बॉलिंग चांगली पाहिजे. राऊंड द विकेट येतोय भागीरथ, त्याला सुद्धा इथे शॉर्ट ऑफ लेन टाकतो वारंवार, आणि मात्र इथे विकास तळपला, तुटून पडलाय. जसे तुम्ही मारले आम्ही पण मारणार. विकास ऑन फायर, चौकार. षटक पण उद्ध्वस्त करतोय आणि सामना तर उद्ध्वस्त करणार नाही ना, अशी भीतीचं वातावरण निर्माण झाले जरी मरी निंबोली संघामध्ये. आणि तसं पाहतो आपण, शरीर भाषा बदलली या ठिकाणी निंबोलीकरांची. विकासने त्याची भाषा बदलली. पुण्याचा टोल वाला चिरू जाते. गौरवला बीट करत असताना अजून एक गौरवशाली चौकार विकाच्या बॅट मधून. कोणाला पण कमी लेखायचं नसतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आणि खेळामध्ये सुद्धा. कोणालाही कमी लेखू नका, कारण संपूर्ण जगाला बुडण्याची क्षमता ठेवणारा समुद्र शेवटी तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही, लक्षात घ्या. तिथे तेल सुद्धा त्याच्यावरती मात करत असतो. म्हणून कधी पण नो लुक शॉट, नो लुक शॉट. सूर्य आलाय, सूर्य आलाय. इथे विकास नावाचा सूर्यकुमार यादव झळकलाय. षटकार.
कोणता गोलंदाज असेल तो थांबेल विकासला. भागीरथ थांबू शकत नाही. पुन्हा त्या चाबूक शॉट एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. विकास वन्स अगेन ऑन फायर. टीट फॉर टॅट, ईट का जबाब पत्थर से इथे देत असताना विकास खेळतोय अगदी तुफानी फटकेबाजी. तो 40 वरती. संघाची धावसंख्या 42. 2 षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 23 धावा कुटल्या आणि पहिल्या षटकामध्ये सुद्धा दाखवून दिलं की 19 धावा आल्या होत्या. एकूण धावसंख्या 42. 42 ऑन द बोर्ड. आता चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि जिंकण्यासाठी आपण बघूया समीकरण आपल्या स्क्रीनवरती लगेचच येईल कारण 71चं टार्गेट आहे. 29 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे, अरे कुठे नेऊन ठेवला सामना विकास नावाच्या दिग्गज क्रिकेटरने. जबरदस्त ताकदीचा वापर करतो प्रॉपरली. त्याचे धडे तो गिरवत असताना मैदानामध्ये सर्वांना सळो की पलो करून सोडले विकास नावाच्या बॅट्समनने आणि त्याने आता अशा उंचवल्या. त्यांनी सांगितलंय की आपण हाय स्कोरिंग मॅच सुद्धा जिंकण्याची क्षमता ठेवतोय. आपल्याला कॉमेंट्री बॉक्सहून आवाज आला की 434 सुद्धा झालेले आहेत आणि त्या आफ्रिकेने करून दाखवल्या. मग आपण इथे 71 का करणार नाहीये. हाय स्कोरिंग मॅच जिंकण्याची मजा वेगळी असते हे दाखवत असताना या ठिकाणी विकास हा बॅटर जबरदस्त. जय बजरंग बली की जय म्हणत असताना वासुदेकर इथे तुटून पडलेत जरीमरी निंबोलीवर असं म्हणू शकतो आपण. येणारा चेंडू 12. 29 धावांची गरज. एका बाजूला फक्त शैलेश जो आहे तो फक्त बघतोय की विकास नावाचा माझा मित्र एक सुंदर निबंध लिहितोय. मला कविता लिहायला मिळेल की नाही माहिती नाही पण तो त्याला लिहू द्या, अजून निबंध पूर्ण करू द्या. इथे निलेश दलविया नाही तर इथे जाधव आलाय आणि तिथे मात्र चांगला चेंडू रिलीज करत असताना लाऊड अपील सुद्धा झाली आहे. सुमित सुरेश जाधव त्यांनी सुंदर चेंडू हाताला. हा चेंडू येणं गरजेचं होतं पहिल्यापासून. शॉर्ट ऑफ लेन टाकले भागीरथांनी गौरवणे. त्याचा पुरेपूर फायदा उचलला विकास नावाच्या बॅट्समनने. फुलर लेन यॉर्कर, वाईड यॉर्कर, तुमचा टर्न, तुमचा कटर, तुमचा ब्रेकर हे फार महत्त्वाचे. उचली घेणारा चेंडू शॉर्ट ऑफ लेन टाकून तुम्ही बाउन्स केले पाहिजेत तरच तुम्ही फलंदाजाला अडवू शकता, थांबवू शकता. अन्यथा तुम्हाला हा फलंदाज जो आहे नॉन स्ट्राईकला तो तुमच्याकडून सामना घेऊन जाऊ शकतो. पण अजून वेळ गेली नाहीये. अजून स्वतःला सांगा की मी करू शकतो, मी जिंकण्याची हिंमत ठेवतोय, मी माझ्या संघाला पुन्हा एकदा वापसी करून देऊ शकतो असं स्वतःच्या मनात सांगितलं पाहिजे सुमित जाधव याने. आणि त्याला आता हिरो बनण्याची संधी चालून आलेली आहे. त्याच्याकडे लक्ष सर्वांचे लागलेत की हा मुलगा, हा बॉलर सुमित नावाचा टर्न करू शकतो का सामना. कारण सामना काहीसा पुढे गेलाय. आघाडीतील संघ आहे तो म्हणजे वासुदेव संघ आणि पिछाडीतील संघ आहे तो जरीमरी निंबोली. पुढचा चेंडू मार्गस्थ. पुन्हा फुलर लेन लॉब केलाय. फील्डर चेंडूच्या खाली झेल टिपलाय. दॅट्स इट. इट्स अ गुड बॉलिंग फ्रॉम सुमित जाधव. टेकन विकेट. झेल टिपला देखील केनेने आणि फलंदाज बाद होते. अचूक बॉलिंग कसं करणं. आधीच्याने ज्या चुका केल्या त्या मी बघितल्या. त्या चुकातून सुधारून मी सुद्धा स्वतः सुधारणा करणार. माझ्या संघाची सुधारणा करत असताना सुमित जाधवने दोन्ही पण चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर फुल लेंथ वापरले. त्याच कारणाने इथे बॅट्समनला एलिव्हेशन नाही मिळालं. फटका मारण्यासाठी खोली जागा नाही मिळाली आणि जागा न देणं ठरवलं होतं सुमित जाधवने. त्या कारणाने या ठिकाणी विकेटचं पतन झालं आणि जी गरज होती मस्ट निडेड विकेट प्राप्त केली आहे सुमित सुरेश जाधवने ह्या निंबोली संघासाठी. धावसंख्या इथे आपण पाहतोय 42 वरती पहिल्या विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज प्रणय आलाय, वन डाऊन बॅट्समन. पुढचा चेंडू घेऊन सुमित सुरेश जाधव ओर द विकेट. प्रणय साहेब मस्त मस्त. इथे मात्र धस्त पुस्त फस्त षटकार. एक विकेट, एक षटकार.
आणि त्यांनी प्रणय रम्य पद्धतीने अगदी इथे विनयभंग केला सुमित याचा आणि षटकार लागवला. धावसंख्या षटकाराने 48 वरती. समीकरण बदलत चाललंय. चेंडू बदललेत, चेंडू कमी होत चाललेत. इथे आता 9 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. ओ माय गॉड, इट्स अ बिग माइटी ब्लो. प्रणय ऑन फायर, सिक्सर. समीकरण बिघडून टाकलंय. आमचे विकेट पडले म्हणून काय झालंय, आम्ही जिंकण्याची उमेद घेऊन आलो या ठिकाणी वासुंद्रीवरून. आम्ही लांबचे नावी आहेत. आम्हाला माहिती आहे परिसरातील खेळाडू कोण कसा खेळतो, कोण कशी बॉलिंग करतो, कोण विकेट घेतो, कोणाती तुटून पडू शकतो आम्ही. याचं प्रात्यक्षिक दाखवलं बॅट्समन प्रणयने. असं वाटलं की शैलेश बाद झाला, आता मोमेंटम शिफ्ट होईल निंबोलीकडे. पण नाही, ही क्षमता आहे वासुंदीकरांची. ते उभरते सितारे बनतायत. धावसंख्या इथे पुढे गेली ती म्हणजे 54 वर. आता जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8. और सतत स्ट्राइक डाउन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका मारला प्रणयने. प्रणय रम्य दृश्य पाहत असताना चौकार. बघा 58 आता जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 7-13 नॉट 7-12. 7-12 अनेकांची घरं उद्ध्वस्त केली, पण तो इथे सामना उद्ध्वस्त करतोय. या ठिकाणी प्रणय आणि विकासची जोडी काय बॅटिंग केली आहे. विकेट पडली आम्हाला माहिती नाहीये, आम्ही त्याच उमेदीने खेळणार. लॉब केलाय, निखिलच्या हातामध्ये झेल. फलंदाज फेल. व्हॉट अ मॅच. मॅच मेट पीस आ गया वापस. जबरदस्त मॅच. आगमन झाले, आम्ही त्याचं स्वागत करतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला फार मोठं मोलाचं योगदान लाभलंय. 1 नंबरची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला प्रदान केली असे विनोदजी फरगाणे साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. तसेच ई स्टार कोसले संघाला 2 धावांची पेनल्टी आकारण्यात आलेली आहे. याची आपण नोंद घ्या. आयोजकांनी सांगितलं की आपल्याला वारंवार आम्ही आवाज देऊन सुद्धा तुम्ही टॉससाठी आले नव्हते वेळेवरती, त्या कारणास्तव तुम्हाला 2 धावांनी पेनलाइज केलं. पण इथे मात्र कोणता संघ उभारी घेईल मित्रांनो, कोणता संघ पडतेल, कोणता तरेल याचं उत्तर अजून सापडत नाहीये. आता समीकरण आले 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. 6-13. हम साथ साथ है. एकत्र आलेले आहेत बघा. तिथे विचार मंथन चालू आहे की आपलं कुठे चुकलंय, कुठे चुकतंय, कुठे चुकू शकतो याचं आत्मचिंतन करत असताना तिथे वेलकम वासुदेवजी भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त क्रिकेटर विष्णू मंगल केणे यांचे अगदी मेहुणे आलेले त्या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत, आपलं हार्दिक स्वागत आहे. इस्टार कोसलेचे एक जबरदस्त आयोजक आणि क्रिकेटर आपल्यामध्ये येत असताना सन्मान्य कोसलेचे सुपुत्र वासुदेवजी भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. 6-13 समीकरण.
चला तर जाऊया मैदानामध्ये. आम्हाला सन्मान्य वासुदेव भोईर साहेबांनी त्यांच्या स्पर्धेची माहिती दिली, त्यासाठी आम्ही थोडंसं थांबलो होतो, पण आपण थांबू नका. आता जिंकायची आपल्याला मॅच. दोन्ही पण संघांना शुभेच्छा. मॅच बनली आहे मित्रांनो, मॅच बनवली आहे. इथे थोडंसं कमबॅक केलं कायचं गोलंदाज सुमित जाधवने म्हणू शकतो. 2 षटकार खाल्ले, नंतर शेवटची विकेट प्राप्त केली. एक चेंडू महत्वाचा आहे, पण तो समोर सर्वात मोठा अडसर आहे तो विकास नावाचा. हा अडसर दूर करावा लागेल, अचूक बॉलिंग करावं लागेल. त्यासाठी सज्ज झाला विकी शास्त्री. शास्त्रोक्त पद्धतीने बॉलिंग करावं लागेल विकीला. नाही, हे शास्त्र नाहीये, हे शस्त्र आहे विकास नावाचं. शास्त्रीच्या समोर शस्त्र वापरलं आणि अस्त्र दाखवत असताना षटकार विकाच्या बॅट मधून. सामना निसटला, वेगळं सांगायची गरज नाही. फार मोठी कमाई तुम्ही केली होती. जे बॅट्समॅनने कमवलं ते तुम्ही गमावलंय, बॉलरने कमवलं म्हणू शकतो आपण. आणि फार मोठा इथं लक्ष असताना, जसं काल 79 धावा कुठल्या होत्या अमनेपाडाने बघितलं, ह्या मैदानामध्ये ते शक्य आहे आणि ते शक्य करून दाखवलेलं आहे. अवघड नव्हतं आणि विकासने फार मोठं कार्य केलं. त्याच्या सोबतीला प्रणय, त्याने सुद्धा धडाकेबाज 16 धावा कुठल्या. आता रितेश जॉईन झालाय, पण तो विकासने ठोकला षटकार. विकास ऑन 46. 46 होते विकास खेळतोय. 5 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज. 5-7. विकास 46 आला इथे. हा खरा फटका आहे, झेल मिळेल काय? भूषण पाटील चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आला वापस. वा, प्रेक्षक टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. ही मॅच फार अगदी सर्वात मोठी बनते या स्पर्धेची. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 20 ची जबरदस्त मॅच. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेत असताना तिथे मिडल नीटचा झाला नाही आणि विकाच्या बॅट पण जसा झेल उडाला तिथे अगदी भूषण पाटील आणि ते भूषणावर कामगिरी करत असताना आपल्या सुरक्षित हाताच्या जोडीमध्ये चेंडूला मिठी मारली, घट्ट मिठी मारली. सोडलं नाहीये कारण सामना सोडायचा नाहीये. सामन्यामध्ये पकड मजबूत झाले कारण विकास फार मोठा अडसर होता तो दूर केलाय. यालाच म्हणतात मित्रांनो की जेव्हा सगळं संपून गेले ना, अशी वेळ येते तीच खरी वेळ असेल तुम्हाला नवीन काहीतरी सुरू करण्याचे. म्हणून आपलं सगळं संपलं असं समजायचं नाहीये. आपण पुन्हा एकदा नव्याने उभारी घेऊ शकतो. यालाच म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणं. तो निर्माण करेल का गोलंदाज विकी? नवीन फलंदाज आलाय विकी. विकी टू विकी. हो 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 हो, सुंदर सुंदर. हे चेंडू अपेक्षित होते, हे चेंडू अपेक्षित होते. तिथे काय झाले बघा, तिथे काय झाले. फलंदाज बाद, फलंदाज बाद होते. विकेट किंवा हातामध्ये चेंडू असताना सुद्धा धाव काढू शकता आणि विकेट मिळू शकते. हा पहिला नियम आहे इथे या स्पर्धेचा. आणि इथे मात्र स्ट्राईक घेण्यासाठी धडपड होती. धावांसाठी 1-1 इथे भटकता. इथे वासुदेव संघ, इथे निंबोली संघ सुद्धा सांगतो की आम्ही सुद्धा फिरायला नाही आलेले, आम्ही सुद्धा इथे जिंकण्यासाठी चालू. ती अगदी करामत, तो पराक्रम करत असताना इथे निंबोलीकर सुद्धा इथे सामना सोडू शकत नाही. विकेटचं पतन. अगदी विजयाच्या अगदी उंबरठ्यापर्यंत आणून ठेवलंय, परंतु अजून मॅच संपली नाही मित्रांनो. मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा आलंय. मॅच मध्ये चमत्कारी कामगिरी करतायत दोन्ही पण संघ. तुल्यबल आहेत. तुम शेर है तो हम सवा शेर है असं सांगत असताना इथे मात्र बघितलं आपण धावसंख्या 64 असताना विकेटचं पतन झालं. आता 3 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज. 3-7. सन्माननीय विनोदजी फिरगाणे साहेबांचं आगमन झाले. साहेब या आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि किशोरजी फिरगाणे साहेबांचं सुद्धा इथे आपलं स्वागत करूया. ते आलेले आहेत कधीपासून, आपण सकाळपासून त्यांना पाहतोय. ज्यांच्या माध्यमातून द्वितीय बक्षीस मिळाले ते आमचे किशोरजी फिरगाणे. आणि आता आपल्यामध्ये आलेले विनोदजी फिरगाणे, त्यांच्या माध्यमातून प्रथम ट्रॉफी लाभली. पण इथे मात्र इथे कोण पुढे सरकेल? आता विकी शास्त्रीच्या हातामध्ये चेंडू. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये, कुणाल. 3 मध्ये 7. कुणाला माहिती आहे सामना जिंकेल? आवाज द्या जरा. कुणाला माहिती आहे का कोण सामना जिंकेल? जय बजरंग वासुंद्री की जय. मरी जरी मारी निंबवली. आवाज द्या, आवाज द्या. परंतु आम्ही आवाज देतो. दोन्ही संघांना शुभेच्छा. चौथा चेंडू मार्गस्थ.
ओ माय गॉड, सिक्सर! स्कोर लेवल, स्कोर आले, खराब चेंडू दिला फेकून, षटकार. दिली, जागा दिली की लोक घरं बांधतात, बिल्डिंग बांधतात, झोपड्या बांधतात, अतिक्रमण करतात. लक्षात घ्या, इथे अतिक्रमण केलं, अटॅक केला आणि या षटकाराने पूर्णपणे खटाक करून टाकलं. निंबूचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय या बॅट्समनने, ज्याचं नाव आहे रितेश. जबरदस्त षटकार, स्कोर लेवल. 2 चेंडू एका धाब्याची गरज. आलेला सामना पुन्हा निसटला ह्या एका खराब चेंडूमुळे. इथे सुद्धा फुलनेत वापरता आला असता, शॉर्ट ऑफ लेन दिलं, तिथे प्रयोग करायला गेला विकी शास्त्री आणि तिथे मात्र पायवती कुऱ्हाड मारली निंबोली संघाच्या. म्हणू शकतो आपण, तुमच्या बारीक बारीक चुका तुम्हाला फार मोठा नुकसान देत असतात. याचं प्रात्यक्षिक तुम्हीच दाखवलं या जगाला आणि तुम्ही या स्पर्धेतून बाहेर जाण्याचा तुम्हीच इथे मार्ग शोधलाय असं म्हणू शकता. पण अजूनही तुम्ही इथे काही मिराकल केलं, चमत्कारी बॉलिंग केली, तर तुम्ही 2 चेंडूंमध्ये 1 धाव इथे वाचू शकता. तो प्रयत्न इथे करावा लागेल, परंतु इथे आशा उंचावल्यात आणि इथे वरचढ झालाय संघ जय बजरंग वासुंद्री. वा, व्हॉट अ मॅच. असे सामने प्रेक्षकाला पाहायला आवडत असतात. मी आधीच उल्लेख केला की हाय स्कोरिंग मॅचेस नेहमी रंगत असतात. दोन चेंडू 1 धावेची गरज. टाळ्या वाजवा प्रेक्षक, टाळ्या वाजवा. 5वा चेंडू ड्राईव्ह केलाय तिथे. ओ माय गॉड, तिथे मात्र मिस फिल्डिंग केली आहे सुमित जाधवने, ज्याने बॉलिंग चांगली करून मॅच मध्ये वापसी आणली होती आणि त्यानेच इथे मिस फिल्डिंग करून सामना इथे दिलाय तो वासुंदरीकरांना. जय बजरंग बली की जय. वासुंदरी आपलं अभिनंदन. हार्ड लट टपलक जरीबरी निंबवली.